काय नियोजन आहे? आणि उद्या अमावस्या आहे, वेळामावस्या. तर काही भागामध्ये वेळामावस्याला शेतामध्ये जाऊन पूजा करतात. वेळामावस्याच्या भरपूर अशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेल्या आहेत. म्हणजे गावाकडे कसं शेतामध्ये पूजा करतात. वेळामावस्याची भजी, बरेच असे वेगवेगळे पदार्थ असतात ते सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलं आहे. किंवा संक्रांती स्पेशलमध्ये आपली शेंग सोलाण्याची भाजी किंवा भोगीची भाजी कशी बनवायची, याच्या सोप्या पद्धतीने मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत. तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा. आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल कोणी तर प्लीज सबस्क्राईब करा. नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. एक मिनिट. तुमच्याकडे कसलं वातावरण आहे? आमच्याकडे तर भरपूर म्हणजे आभाळ आलेलं आहे, ढग आलेले आहेत, पावसाचं वातावरण आहे. अजून एक चॅनल मी स्टार्ट करणार आहे कलेक्शनचं. तिथे सुद्धा मी तुम्हाला म्हणजे आपल्या चॅनलचा म्हणजे हे सॉरी काय म्हणतात त्याला, चॅनलचं नाव सजेस्ट करणार आहे. तिथे कलेक्शनचे सगळे मी दाखवणार आहे, कुठले कुठले आपण व्हरायटीज आणलेल्या आहेत. तिथे सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. एफबीला सुद्धा आपला पेज आहे, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करा नक्की. तिथले सुद्धा व्हिडिओज पहा, खूप छान असे व्हिडिओज आहेत. जेवण झाली का तुमची? संडे स्पेशलमध्ये काय स्पेशल बनवलेलं? कारण मागच्या महिन्यात ना मी नॉनव्हेजच्या रेसिपीज करणार होते, पण मार्गशीर्ष महिन्यामुळे मला काही जमलं नाही. आणि 2 महिन्यांमध्ये मी रेसिपी पण भरपूर केल्या होत्या, पण त्याला एडिटिंग करायला किंवा अपलोड करायला वेळच नव्हता. म्हणजे घरामध्ये थोडासा इश्यू, म्हणजे तो काय इश्यू झाला होता मी तुम्हाला पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. आपल्या चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत जसे सपोर्ट करत आलात ना, तसंच सपोर्ट करा प्लीज. कोणी जॉईन असेल तर प्लीज कमेंट करा. हाय. आपल्याकडे ना एका कलेक्शनचे साड्यांचे व्हरायटीज आलेल्या आहेत. त्या कलेक्शनचं मी डिटेलमध्ये व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी दाखवते, नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्ही तिथे नक्की जॉईन व्हा. तर मी अचानकच लाईव्ह आले, त्यामुळे कोणी जॉईन झालेलं नाही आहे. तर मैत्रिणींनो, बस इतकंच आजसाठी. तर 2:30 वाजलेले आहेत. तर जेवणाचा टाईम झाला आहे. आपण नंतर पुढच्या लाईव्हमध्ये जॉईन होऊया आणि गप्पा मारूया. चला तर मग सगळ्यांना शुभ दुपार आणि तुमचं संडे खूप छान जावं.